जी ठोंबरे सर सामना चालू होतोय आपण पाहतोय आजच्या दिवसातली पहिल्या फेरीतील हे शेवटची लढत दोन संघ एकमेकांसमोर साईज पोस्ट टोकावडे विपक्ष डेरमाता खोपिवले क्षेत्ररक्षण सज्ज झाले आपण पाहतो नाणेफेक जिंकल्यानंतर टोकावडे संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलंय फलंदाजीचं पाचारण खोपिवले संघाला दिलंय दोन्ही संघ तयार आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नोंद घ्या मित्रांनो 5 षटकांचा सामना आणि 5 षटकांसाठी आपल्याला 25 मिनिटांचा अवधी दिला जातो आणि या 25 मिनिटांमध्ये आपल्याला खेळ कंप्लीट करायचा आहे घड्याळात जर आपण पाहिलं तर 2:08 झाली आहेत 2:10 ला खेळ चालू होईल आणि तिथून 25 मिनिटांमध्ये आपल्याला खेळ संपन्न करायचा आहे जबरदस्त लढत निश्चितच असेल दुपारच्या सत्रामध्ये आपण सर्वजण आहोत सामन्याला सुरुवात होती आहे व्यूव्हर्सना सज्ज झालेली निश्चितच बघायला मिळते फिल्डिंग करत असताना टोकावडे संघ मैदानात उतरलाय आणि दोन सलामीवीर खोपिवली संघाच्या वतीने जोडी बघायला मिळते दिलीप आणि नितीन ही सलामीवीरांची जोडी आहे या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय सागरजी कापडी मुरबाड टेनिस क्रिकेट विश्वामधलं एक मोठं नाव एक आदर्श खेळाडू आदर्श व्यक्तिमत्व यावेळेस पंचांच्या भूमिकेत स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये स्वतः या स्पर्धेचे जनक आदरणीय नकुलजी भांडे साहेब यांना आपण पंचांच्या भूमिकेत पाहतोय ऑलराऊंडर पर्सनॅलिटी कधी पाहिलं तर एका आदर्श व्यक्तिमत्वाच्या भूमिकेमध्ये कधी पाहिलं तर एका आदर्श आयोजकाच्या भूमिकेमध्ये कधी पाहिलं तर एक चांगल्या कुटुंब प्रमुखाच्या भूमिकेमध्ये आणि आता मात्र पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय थँक्यू सो मच मान्यवरांचं मानावं तेवढा आभार निश्चितच कमी असणार आहे पंचांच्या भूमिकेत सज्ज नकुलजी भांडे सर आणि त्यांच्या समवेत आपण पाहतोय सागर कापडे दोन्ही पंचांच्या साक्षीने हा सामना चालू होईल सामन्याला सुरुवात होतीये सलामीवीरांची जोडी मैदानात सज्ज झालेली आपल्याला बघायला मिळेल दिलीप आणि नितीन ही जोडी आहे टोकावडे संघाच्या वतीनं पहिला गोलंदाजी मार्क वरती सज्ज आहे गोलंदाज समीर षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक सामन्याला सुरुवात पहिला चेंडू अतिशय देखणा स्ट्रोक पॉइंटच्या डोक्यावरनं चेंडूला खेळून काढलाय चेंडू सीमारेषेच्या दिशेनं रवाना होत असताना आउटफील्ड फास्ट आहे दोन क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठी त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू फरार चौकार फलंदाज दिलीपच्या बॅट मधनं हा पहिल्या चेंडूवरती आलेला चौकार 4 धावांनी स्वतःचं खातं खोललं आणि संघाचं सुद्धा या वेळेस अकाउंट ओपन केलं 4 धावा धावफलकावरती एक आश्वासक सुरुवात आपल्या संघाला देत असताना फलंदाज दिलीपच्या बॅट मधनं हा चौकार गोलंदाज समीर पुन्हा एकदा या वेळेस चेंडू थोडासा ऑफस्टिकच्या जास्त बाहेर पंच आमच्या बाजूला वळाले वाईट घोषित करत असताना अबंतरची एक धाव धावफलकावरती जोडली जाईल फलंदाज आपण पाहतोय दिलीप पहिला चौकार आला त्याच्या बॅट मधनं त्यानंतर गोलंदाज थोडासा या वेळेस कन्फ्युज झालेला बघायला मिळाला शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता आणि हा चेंडू वाईट फेकलाय अबंतरची एक धाव धावफलकावरती जोडली जाईल 5 वरती पोहोचलेलं धावफलक षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक या वेळेस मात्र गुड कमबॅक चांगला चेंडू बघायला मिळाला ऑफस्टिकच्या बाहेर फेकलेला हा चेंडू चांगल्या लेंथ वरती आपटला आणि थोडीशी उंची सुद्धा या चेंडूला देत असताना निर्धाव स्वरूपाचा चेंडू चांगलं कमबॅक केलं या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव आली नाही आहे धावफलक स्थिरावलेलं 5 या आकड्यावरती आपण पाहतोय खोपिवली संघाची धावसंख्या या वेळेस दिलीपसाठी इनसाइड एज घेतल्यानंतर यष्ट्यांच्या मागे चेंडू अडवला जातोय कुठल्याही प्रकारची धाव नाही थांबून ठेवलाय कमबॅक केलं गोलंदाज समीरनं पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी दाखवत असताना समीर पुन्हा एकदा सज्ज राईट आर्म उर्ध विकेट या वेळेस बॅटचा स्पर्श झाल्यानंतर चेंडू हवेमध्ये 30 यार्ड मध्ये टिपलाय झेल आणि दिलीपची खेळी संपुष्टात बॅक टू द पॅव्हेलियन
मोठा अडसर दूर करत असताना समीरनं पहिला गडी टिपला। यावेळेस षटक क्रमांक पहिलं चालू आहे आणि चांगलं कमबॅक केलं। पहिल्या चेंडूवरती 4 धावा दिलीपच्या बॅटमधून आल्या होत्या, त्यानंतर मात्र कुठल्याही प्रकारची संधी दिली नाही आणि दिलीपला मात्र माघारी पाठवून देत असताना पहिला धक्का बसतोय संघाला। आपण पाहतोय खोपिवली संघाची धावसंख्या 5 या आकड्यावरती, 1 गडी बाद 5 धावा। नवीन फलंदाज मैदानात अवी, समीरचा हा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर फेकलेला चेंडू फॉलो करत खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातात। निर्धाव स्वरूपाचा चेंडू सातत्यानं चांगली गोलंदाजी मैदानात करत असताना समीर आपल्या संघासाठी एक चांगली सुरुवात करून देतोय। षटक क्रमांक पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक आहे। या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा मानस, मात्र या प्रयत्नात असताना बॅटची कडा कॉट बिहाइंडचा अपील, पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज बाद होतोय। आल्या पावली परत जात असताना अवी बॅक टू द पॅव्हिलियन। पहिलं षटक समाप्त। समीर अतिशय देखणी गोलंदाजी मैदानात साकारली। टोकावड्या संघासाठी हे पहिलं षटक हाताळलं, कुठल्याही प्रकारे मोठं फटके मारण्याची संधी दिली नाही। पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या, त्यानंतर चांगलं कमबॅक केलं। 2 गड्यांना माघारी सुद्धा पाठवत असताना दिलीपला लवकर बाद केलं, त्यानंतर अवीची खेळी लवकर संपुष्टात आणली। अतिशय देखणी गोलंदाजी मैदानात समीरची आणि धावफलकाला स्थिरावून ठेवत असताना धावफलक जर आपण पाहिलं तर 1 षटकाच्या अखेरीस 5 या आकड्यावरती नवीन फलंदाज मैदानात सलामीसाठी आलेला आपण जर पाहिला तर नितीन अद्यापही मैदानात आहे। त्याच्या सोबत फलंदाज उमेश, ही जोडी आपल्याला मैदानात बघायला मिळेल। नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी सज्ज झालाय। पहिला चेंडू फटका फसलेला आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक, बॅक टू बॅक यावेळेस गडी बाद होत असताना फलंदाज बाद होतोय। गोलंदाज मयूर पहिल्या चेंडूवरती मोठा गडी यावेळेस बाद करत असताना सलामीसाठी आलेला नितीन स्वस्तात बाद होतोय। पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकची शिकार यावेळेस झाली आहे आणि माघारी परतत असताना नितीन, तिसरा धक्का बसला खोपिवली संघाला। नवीन फलंदाज मैदानामध्ये नंबर 5 वरती मैदानात जाताना निश्चितच बघायला मिळतोय। खोपिवली संघाच्या वतीनं चांगली खेळी करावी लागेल राजेशला, त्याच्या सोबत आपल्याला बघायला मिळतोय उमेश आणि राजेश या जोडीला मात्र डाव सावरावा लागेल, डाव मात्र पुढे घेऊन जावा लागेल। संघ अडचणीत आहे, अडचणीतून बाहेर काढावं लागेल, संघाची बुडती नौका किनाऱ्यावरती आणावी लागेल। हे सगळे प्रश्न या 2 फलंदाजांसमोर निश्चितच। गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय षटक क्रमांक 2 आणि या दुसऱ्या षटकामध्ये आगीचे निखारे यावेळेस फेकत असताना मयूर पुन्हा एकदा फटका फसलेला बघायला मिळतोय, मात्र यावेळेस नशिबाची साथ मिळतीये। क्षेत्ररक्षक तैनात होता, मात्र त्याच्यापर्यंत चेंडू कॅरी झाला नाही आणि 1 धाव धावफलकावरती जोडली जाईल। षटक क्रमांक 2 धावफलक जाऊन पोहोचलं 6 या आकड्यावरती। शांत संयमी चाललेलं क्रिकेट मैदानामध्ये आपण पाहतोय। षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि खोपिवली संघाची धावसंख्या हळूवाररित्या पुढे सरकली 1 धावेनं। यावेळेस फटका चांगला बघायला मिळतोय, मिड विकेटच्या दिशेने भिरकावून दिले चेंडूवरती। क्षेत्ररक्षक आला, चेंडूला पकडून फेकलाय। दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होत असताना बॅकअप चांगलं बघायला मिळालं। निश्चितच 2 धावा वाचवू शकला नाही, मात्र ओव्हरथ्रोच्या ज्या जास्त धावा जाणार होत्या त्यासाठी चांगलं बॅकअप बघायला मिळालं।
चांगली फिल्डिंग मैदानात दाखवत असताना टोकावडे संघ आपल्याला बघायला मिळतोय. या वेळेस डेलिकेट टच दिलाय, जेलची संधी निश्चितच होती, मात्र हाताला चटका देऊन चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. बॅकअप करत असताना चेंडूला अडवलाय, मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानात दाखवली आहे. तीन धावा पूर्ण केल्या, चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानात 3 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या. 3 धावांनी धावफलक सरकलं ते 11 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकामध्ये आपण आहोत. गोलंदाज मयूर यावेळेस पुन्हा एकदा हलक्या हातानं सन्मान दिलाय. सन्मान देत खेळत असताना एकच धाव, स्ट्राइक चेंज केली दोनही फलंदाजांनी. उमेश आणि राजेश ही जोडी आपल्याला मैदानात खेळताना बघायला मिळते. मयूरचा हा चेंडू या वेळेला मात्र अतिशय देखणा चेंडू बघायला मिळाला. कुठल्याही प्रकारे बॅटचा आणि चेंडूचा संपर्क नाही आणि हा डॉट चेंडू न मात्र सांगता झाली. षटक क्रमांक दुसरं संपन्न झालं. धावफलकावरती 12 धावा, 3 गड्यांच्या मोबदल्यात खोपिवली संघाची धावसंख्या. विकी माळी या मान्यवरांच्या शुभ हस्ते राजेशसाठी प्रत्येक षटकारास 500 रुपयाचं पारितोषिक. खोपिवली संघ फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळतोय. 2 षटकांमध्ये जर आपण पाहिलं तर संयमी खेळ राहिलाय. धावफलक अद्यापर्यंत 12 या आकड्यावरती पोहोचलेला आपल्याला निश्चितच बघायला मिळतं. मात्र मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल खोपिवली संघाला, मोठ्या फटक्यांची अपेक्षा असेल संपूर्ण चाहत्यांना आणि मोठ्या धावसंख्येची गरज सुद्धा असेल. 5 षटकांचा हा सामना कमीत कमी 50 ते 55 धावा तुमच्या खात्यात असणं गरजेचं असतं आणि यावेळेस एक चांगली फलंदाजी करावी लागेल जर सन्मानजनक धावसंख्या आपल्याला जमवायची असेल तर. षटक क्रमांक 3 मार्गस्थ होत आहे. गोलंदाजी मार्ग वरती परिवर्तन. गोलंदाज श्रीकांत गोलंदाजी मार्ग वर सज्ज झालेला आपल्याला बघायला मिळेल. यावेळेस आपण पाहतोय कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं गोलंदाजी करेल श्रीकांत. पंचांच्या डावीकडून जाताना निश्चितच बघायला मिळेल उजव्या हाताचा गोलंदाज. पहिला चेंडू फुलटोज आणि या फुलटोज चेंडूला परभणी कबूल करत असताना सांगतोय थँक्यू सो मच भावा. यागे 6 धावा षटकार. परभणी आली आणि स्वीकारली दोनही हातानं. 6 धावांनी धावफलकाला गती प्राप्त करून दिली. फलंदाज उमेशच्या बॅट मधनं हा दमदार षटकार खोपिवली संघासाठी 6 धावा. श्रीकांत एक अनुभवी गोलंदाज आहे आणि दुसऱ्या चेंडूवरती टिट फॉर टॅट ठोसा उत्तर देत असताना फलंदाज वेळेस बाद होतोय. उमेशची खेळी संपुष्टात.
यष्टीरक्षक चेंडू खाली नशिबाची साथ मिळतीये झेल धरणीला दान होतोय दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करत असताना मात्र या वेळेस वाचणार नाहीये चुकीला माफी नाही फलंदाज बाद होतोय दोन चुका एका चेंडूवरती करत असताना या वेळेस गमवावी लागली विकेट बॅक टू द पॅव्हिलियन तिसरं षटक मार्गस्थ गोलंदाज श्रीकांत चांगली गोलंदाजी आता मात्र दाखवत असताना 6 धावांचा मोठा फटका पहिल्या चेंडूवरती त्यानंतरच्या चेंडूवरती गडी बाद करण्यात यश मिळालं नंतरच्या या चेंडूवरती मात्र संधी निर्माण केली होती श्रीकांत झेल जरी सुटला असला तरी मात्र दुसरी धाव चोरण्याचा मोह आवरला नाही आणि फलंदाजाला बाद व्हावं लागलं प्रतीक मात्र गेल्या पावली पुन्हा एकदा रिटर्न येताना आपल्याला बघायला मिळाला नवीन फलंदाज मैदानात तानाजी आणि राजेश ही जोडी खोपिवली संघासाठी चांगला चेंडू अतिशय देखना चेंडू बघायला मिळाला टप्पा खाल्यानंतर थोडासा स्विंग होत असताना आतमध्ये येतोय वळण घेत आतमध्ये येणारा चेंडू सन्मानपूर्वक खेळून काढलं फिल्डिंग चांगली बघायला मिळाली अगदी सीमारेषेवरून चेंडूवरती वेगानं जात असताना चेंडूला अडवलं आपल्या हातात घेतलं आणि एकाच धाबेवरती इथून मात्र संपुष्टात आणलं एकदा महिने धावफलक पुढे सरकलं जाऊन पोहोचलं 20 या आकड्यावरती षटक क्रमांक 30 गोलंदाज श्रीकांत गोलंदाजी मार्कवर सज्ज झालेला आपल्याला बघायला मिळतोय पुन्हा एकदा टोकावडे संघासाठी हे तिसरं षटक श्रीकांत या वेळेस प्रचंड वेगवान चेंडू बॉडी लाईन फेकत असताना फलंदाजाला कुठल्याही प्रकारची मुवमेंट होऊ दिली नाही आणि हा चेंडू निर्धाव स्वरूपात संपन्न झाला षटक क्रमांक 3 आपण पाहतोय पहिल्या चेंडूवरती मोठा फटका आल्यानंतर मात्र श्रीकांतनं अक्षरशः पायामध्ये साखळ दंड घातल्यात फलंदाजांना कुठल्याही प्रकारची संधी देत नाहीये दुपारचं हे सत्र आणि या दुपारच्या सत्रामध्ये वेगवान गोलंदाजीचा मारा पुन्हा एकदा गुडलँड स्पॉट अतिशय चांगला चेंडूला रिलीज केलं वेगानं थोडीशी उंची दिली आणि हा चेंडू संपन्न झालं तिसरं षटक 3 षटकांची समाप्ती धावफलकावरती आणि आपण जर पाहिलं तर स्कोरबोर्ड वरती आपण पाहतोय 20 धाबा थोडीशी संमिश्र स्वरूपात दोनही संघासाठी तीन षटक संपन्न झाली 20 धावा धावफलकावरती खोपिवली संघाची धावसंख्या शेवटची 2 षटक शेवटचे 12 चेंडू आणि या 12 चेंडूवरती मात्र धावांचा आलेख वाढवावा लागेल फलंदाजांची जोडी आपल्याला मैदानात बघायला मिळते राजेश आणि तानाजी ही जोडी मैदानामध्ये अद्यापपर्यंत खेळतीये नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी टोकावडे संघाच्या वतीने गोलंदाज समीर आलाय वैयक्तिक स्पेल मधलं हे दुसरं षटक संघासाठीचं चौथं षटक यावेळेस हाताळतोय पहिल्या षटकात चांगली गोलंदाजी केली त्या षटकामध्ये केवळ
5 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. त्यानंतर हे महत्वाचं षटक निश्चितच त्याच्या वाट्याला आलंय. यावेळेस चांगली गोलंदाजी करावी लागेल. फलंदाज आक्रमक मूड मध्ये निश्चितच असतील. 20 धावा 3 षटकांच्या अखेरीस खोपिवली संघाची धावसंख्या आहे आणि या 2 षटकामध्ये मात्र शेवटच्या जास्त धावा जमवायची तयारी निश्चितच असेल. पहिला चेंडू वाईट घोषित केला जातोय. अबांतरची एक धाव जोडली जाईल धावफलकावरती. समीरचा हा चेंडू होता. पहिल्या चेंडूवरती एक धाव अबांतरची येते. धावफलक 21 वरती जाऊन पोहोचलं. समीर पुढचा चेंडू फेस करण्यासाठी राजेश साठी यावेळेस चांगला चेंडू बॅटच्या अगदी समोरून स्विंग करत असताना बॅटला कुठल्याही प्रकारचा संपर्क नाही. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. चांगली गोलंदाजी सातत्यानं वेगवान मारा मैदानात सातत्यानं चालू आहे. तिखट मारा ज्याला म्हटलं जातं. इकॉनॉमिकल गोलंदाजी मैदानात दाखवत असताना गोलंदाज समीर पुन्हा एकदा उजव्या हातानं पंचांच्या डाव्या बाजूनं. यावेळेस फटका चांगला बघायला मिळतोय. अतिशय चांगला स्क्वेअर कट बघायला मिळतोय. चेंडू वेगानं सीमारेषेच्या बाहेर 2 टप्पे खाल्ल्यानंतर चौकार. धावफलकाला संजीवनी निश्चितच मिळेल. धावफलक जाऊन पोहोचलं ते 25 वरती. त्यानंतरचा हा लगेच उत्तर दिलेला चेंडू निर्धाव स्वरूपाचा चेंडू बघायला मिळाला. समीर गोलंदाजी मार्कवरनं आपल्या संघासाठी अतिशय महत्वाचं षटक यावेळेस हाताळत असताना पुन्हा एकदा समीर सामना करण्यासाठी सज्ज. राजेश ऑफस्टिकच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न. अतिशय चांगली लाईन अँड लेंथ बघायला मिळतीये. कुठल्याही प्रकारची संधी मिळत नाहीये. हार्ड लेंथ वरती चेंडू सातत्यानं हिट केले असताना वेगवान मारा चालू आहे. उंची थोडीशी कमी ठेवली आणि फलंदाजाला मात्र कुठल्याही प्रकारे अंदाज येऊ दिला नाही. निर्धाव स्वरूपाचा चेंडू सातत्यानं चांगली गोलंदाजी मैदानामध्ये 4 धावा आल्यानंतर मात्र बॅक टू बॅक हा तिसरा डॉट चेंडू. षटक क्रमांक 4. समीरचं हे षटक आणि एका पाठोपाठ एक असे 3 डॉट चेंडू आपल्याला बघायला मिळाले. फलंदाज राजेशला मात्र थांबवून ठेवलाय. एक चौकार निश्चितच त्याच्या बॅट मधनं आला. मात्र त्यानंतर कमबॅक केलं. यावेळेस कॉट बिहाइंड साठी अपील केलं जातंय. बॅटची कडा घेतल्यानंतर चांगला झेल टिपलाय आणि राजेशला मात्र माघारी पाठवलाय. राजेश तंबूच्या आश्रयाला. दोन षटका आपण पाहिली समीरच्या माध्यमातून. दोनही षटकामध्ये जर मोजून आपण पाहिलं तर तब्बल 10 चेंडू डॉट इथून टाकले. अतिशय चांगली गोलंदाजी. 2 चौकार निश्चितच त्याच्या गोलंदाजीवरती आले. 10 चेंडू डॉट टाकले आणि 3 गड्यांना तंबूच्या आश्रयाला पाठवलं. गुड बॉलिंग, इकॉनॉमिकल गोलंदाजी. 5च्या सरासरीनं 10 धावा खर्च केल्या आणि 3 गडी बाद करत असताना संघर्ष मात्र निश्चितच मैदानात दाखवलाय. चांगली पकड यावेळेस सामन्यावरती मिळवत असताना आपण पाहतोय टोकावडे संघ नाणेफेक जिंकल्यानंतर फिल्डिंग स्वीकारली आणि चांगली गोलंदाजी अद्यापर्यंत राहिली आहे. 4 षटकांची समाप्ती आपण पाहतोय मैदानावरती. 4 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती जर आपण नजर मारली तर 25 धावा आपल्याला अंकित झालेल्या बघायला मिळतात. शेवटचं षटक मार्गस्थ होईल. गोलंदाजी मार्ग वरती टोकावडे संघाचा गोलंदाज निश्चितच आपल्याला नवीन बघायला मिळेल. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवाव्या लागतील. खोपिवली संघाला जर एक फायटिंग टोटल उभं करायचं असेल तर मात्र एका बाजूनं ताकदीनं किल्ला लढवावा लागेल. गोलंदाज धनाजी. शेवटचं षटक.
पहिला चेंडू बॅटची कडा घेतल्यानंतर फिल्डिंग चांगली बघायला मिळाली. चेंडूला अडवलंय एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागतं. प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानामध्ये एका धाब्याने धावफलकाला इथून गती दिली जाते. 26 धाबा आपल्याला अंकित झालेल्या निश्चितच बघायला मिळतात. धावफलकावरती 26 धाबा खोपिवली संघाची धावसंख्या. यानंतरची मॅच असेल गणराज स्पोर्ट्स नांदगाव विपक्ष फ्रेंडशिप कोरावले. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी तयार राहायचंय. धनाजीचा हा चेंडू यावेळेस प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानामध्ये अतिशय चांगला झेलेष्टी रक्षकानं टिपलाय आणि फलंदाजाला माघारी पाठवलाय. मोठा धक्का मिळत असताना पाहतोय आपण फलंदाजी करणाऱ्या खोपिवली संघाला. एका मागोमाग एक गडी बाद होत असताना शांत चाललेलं क्रिकेट, कुठल्याही प्रकारची मोठी हालचाल नाही, कुठल्याही प्रकारची मोठी धावसंख्या नाही, कुठल्याही प्रकारचे मोठे फटके नाही, शांत संयमी चाललेलं क्रिकेट मैदानामध्ये सातत्यानं गोलंदाजीचा जर आपण विचार केला तर एका बाजूला तोफखाना चालू आहे टोकावडे संघाच्या वतीनं. अतिशय चांगली गोलंदाजी सातत्यानं चालू आहे आणि हे शेवटचं षटक मार्गस्थ गोलंदाजी मार्गवरती तानाजी आलाय. अतिशय चांगली गोलंदाजी त्याची सुद्धा राहिली आहे. शेवटचं षटक. यानंतरचा सामना असेल नांदगाव विपक्ष कोरावळे. गणसाई स्पोर्ट्स नांदगाव विपक्ष फ्रेंडशिप कोरावळे या संघादरम्यान. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. एक क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठी जात असताना मात्र नशिबाची साथ मिळती. कोणी क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचू शकला नाही. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. या चेंडूवरती 2 धावा येत आहेत. धावफलकावरती 2 धावांचं योगदान. 28 धावा जोडल्या जातात धावफलकावरती. अतिशय चांगली गोलंदाजी तानाजीच्या माध्यमातून सातत्यानं धनाजीच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू. अनुभव जबरदस्त दाखवत असताना, अनुभवाची शिदोरी मैदानात खोलत असताना टोकावडे संघाच्या वतीनं वेगवान गोलंदाजीचं प्रात्यक्षिक सातत्यानं. व्हेरी गुड बॉलिंग. 5वं षटक शेवटचं आणि हे निर्णायक षटक. यावेळेस पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू. वाईड यॉर्कर वाईड साइडला फेकत असताना थोडासा स्विंग होऊन आतमध्ये येणारा हा चेंडू. फलंदाजाला काही अंदाज नाही आहे. सातत्यानं चांगली गोलंदाजी मैदानात धनाजी. यावेळेस अतिशय चांगली गोलंदाजी. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसलाय. धनाजी स्वतः चेंडूच्या पाठी जात असताना झेल टिपण्याची संधी, मात्र उलट्या बाजूला धावत असताना झेल सुटलाय, मात्र धावबाद करण्याची संधी मिळाली. फलंदाज या वेळेला बाद होतोय. 5 षटकांची समाप्ती मैदानामध्ये. खोपिवली संघाची धावसंख्या 30 या आकड्यावरती गेलेली आपल्याला बघायला मिळेल. 31 धावांचं आव्हान असेल जेव्हा फलंदाजीसाठी टोकावडे संघ उतरेल. मित्रांनो, ज्या वेळेला आपला आजचा दिवसातला पहिला सामना झाला नांदगाव आणि बिरवाडी या संघावर दरम्यान जो मॅच झाला, त्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलेला अतिशय नामवंत खेळाडू अन्सार, ज्याच्या बॅट मधून तब्बल 28 धाबांची खेळी आपल्याला बघायला मिळाली. अन्सारला मॅन ऑफ द मॅचचा किताब देऊन इथून गौरवण्यात येईल. अन्सार या खेळाडूला इथून गौरवण्यात येईल. मॅन ऑफ द मॅचचा किताब त्याला बहाल केला जातोय. आदरणीय शिवाजी दादांच्या शुभ हस्ते या गुणी खेळाडूचा सन्मान केला जातोय. वेल प्लेड अन्सार. यानंतरची मॅच असेल नांदगाव विपक्ष कोरावळे. दोन षटकारासाठी पारितोषिक होतं अन्सारसाठी. भगवानजी आलम यांच्या वतीनं ते पारितोषिक इथून बहाल केलं जाईल अन्सारसाठी. 2 षटकारासाठी जे कॅश प्राइज होतं साहेबांच्या शुभ हस्ते ते प्राइज दिलं जाईल. नाणेफेक केली जाते. आदरणीय
शिवाजी दादांच्या शुभ हस्ते नांदगाव विपक्ष कोरावळे असा सामना नाणेफेक जिंकली कोरावळे संघाने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले फलंदाजीचं पाचारण नांदगाव संघाला। अन्सारसाठी 2 षटकारांसाठी आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते पारितोषिक होतं भगवानजी आलम साहेब यांच्या शुभ हस्ते पारितोषिक होतं कॅश प्राइज अन्सारला ते इथून बहाल केलं जाईल 2 षटकारासाठी कॅश प्राइज होता। गुणी खेळाडूचा सन्मान निश्चितच केला जातोय आपण पाहतोय नाणेफेक कक्षामध्ये भगवानजी आलम साहेब यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक दिलं जातंय। 2 षटकार मारले आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात मोठा वाटा त्यानं उचलला वेल प्लेड अन्सार पुढील सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा दोनही संघांना देईल। सामन्याला सुरुवात होतीये मैदानामध्ये 31 धावांचं टार्गेट असेल फलंदाजी करताना आपल्याला बघायला मिळेल संघ 31 धावांचं टार्गेट ज्या वेळेला फलंदाजी करण्यासाठी उतरेल टोकावडे संघ या ऐकूयात पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा लाडका जुन्नरचा बुलंद आवाज निखिलजी ठोंबरे सर यांना धन्यवाद। थँक्यू सोमनाथ सर आपण मैदानामध्ये मॅच पाहतो आता पहिल्या फेरीतील चौथा सामना एका बाजूला टीम टोकावडे आणि त्यांना फाईट करत असताना खोपोली टीम जी मात्र आपण मैदानामध्ये पाहतोय दोन्ही नामांकित संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि हे दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असताना पहिली इनिंग मैदानामध्ये कंप्लीट झाली आणि पहिली इनिंग कंप्लीट होत असताना 30 बनवल्यात 31चं टार्गेट 6.20च्या सरासरीने चेस मैदानामध्ये टोकावडे संघाला करायचं आणि टोकावडे संघाची सलामीची फलंदाजी मैदानामध्ये दाखल होतात एका बाजूला मयूरा आणि दुसऱ्या बाजूला अरुण मयूर आणि अरुण ही जोडी मैदानामध्ये आपण जे मात्र पाहतोय आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार होतात दिलीपच्या हातामध्ये चेंडू दुपारचं सत्र या दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या तमाम लाडके क्रिकेट रसिकांचं भगवा चषकामध्ये सहर्ष असं स्वागत। सुनील माळी क्रीडा मंडळ आंबेले खुर्द आयोजित ही क्रिकेटची स्पर्धा आणि या क्रिकेटच्या स्पर्धेचा आजचा 8वा दिवस जो आपण स्पर्धेमध्ये पाहतो महत्वाची मॅच आणि महत्वाच्या मॅचला जी मात्र सुरुवात होती 2 पंच आपण पाहतोय या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय मुख्य पंच ज्याने मुरबाड क्रिकेट तर गाजवला आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीतून असा मुरबाड एक्सप्रेस सागर कापडे मुख्य पंचांच्या भूमिकेत आहेत आणि स्क्वेअर लेग पंच या स्पर्धेचे नियोजक नकुलजी भांडे जे मात्र आपल्याला पाहायला मिळतात तर विनंती असेल टीम कोरावले संघाचा कॅप्टन जितू धुमाळ आपण टॉस साठी येणं गरजेचं राहील संपर्क करा सुनील माळी सरांशी संपर्क करा विनंती असेल जितू सामन्याला सुरुवात होती एका बाजूला टोकावडा आणि दुसऱ्या बाजूला टीम आहे खोपोली गोलंदाजी मार्कवर दिलीपच्या हातामध्ये चेंडू आहे स्ट्रायकर एंडवर आपण पाहतोय बॅट्समन मयूरला 31चं टार्गेट 31 धावांचं टार्गेट गोलंदाज तयार पहिलाच बॉल खराब लाईन आणि लेंथ तेच दर्शवलं पंचांनी दोन्ही हात समांतर हा चेंडू बांधतात वाईटच्या रूपाने एक सिंगल संघाचं अकाउंट जे मात्र ओपन होता एक धाव जी मात्र येताना पाहायला मिळते एक धाव येते एका धावेच्या मदतीने संघाचं अकाउंट मात्र मैदानामध्ये उघडलं जात आहे आता 30 बॉल मध्ये 30 धावा इथून पुढे चेस करायच्या टीम टोकावड्याला इथे टाकलेला बॉल भन्नाट आहे परंतु पंच पुन्हा एकदा आमच्या बाजूने वळतायत हा चेंडू देखील खराब अफवांतरच्या रूपामध्ये अजून एक धाव ऍड होती ती टोकावडे संघाच्या अकाउंट मध्ये स्थायी स्फोट टोकावडे हा संघ आपण पाहतोय
अजून एक तिसरा खराब बॉल मैदानामध्ये आला. लाईन आणि लेंथ खराब आहे दिलीपची आणि तेच पंच आम्हाला दर्शवत असताना हा तिसरा वाईट बॉल. थर्ड बॉल इथे वाईट आला. 3 चेंडू वाईट आले. अगोदरच तुमच्या बँकेमध्ये ज्या वेळेस पैसे कमी असतील त्यावेळेस तुम्ही जास्त खर्च करू शकत नाही. गोलंदाज तयार. इथे अप्रतिम बॉल पंचांकडे लाऊड असा अपील झाला परंतु पंचांचा इथे नकार येतो. हा बॉल डॉट येईल. निर्धाव चेंडू पाहायला मिळतो. धावफलकावर धाव संख्या 3 धावा. षटक क्रमांक मार्गस्थ असताना जे आपल्याला पाहायला मिळत आहे ते पहिलं षटक मार्गस्थ आहे. पहिली ओव्हर मैदानामध्ये चालू आहे. कशा प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये राहील ते देखील आपल्याला पाहायचं आहे. आणि दिलीप आता गोलंदाजी मार्कवर आहे. दिलीपचा बॉल फुल टॉस होता. तिथे फटका चांगला सजवलाय. क्षेत्ररक्षक येथील लॉंग ऑन वरून चेंडू कव्हर करतील तोपर्यंत बॅटच्या साह्याने आलेली ही पहिली धाव साई स्पोर्ट टोकावडे संघासाठी. संघाची धावसंख्या 4 या धावसंख्येवर मयूर देखील आपला अकाउंट इथे ओपन करतोय. मयूरच्या जोडीला दुसरा फलंदाज आपण पाहतोय अरुणला. दिलीप पहिले 3 चेंडू खराब होते परंतु तदनंतर कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होतील. इथे टाकलेला बॉल आडव्या पॅटने ते फटका सजवला. अरुण देखील आपलं अकाउंट एका धावेच्या साह्याने ओपन करतात. एका धावेच्या मदतीने साई स्पोर्ट टोकावडे जाऊन पोहोचलाय 5 या धावसंख्येवर. 31चं टार्गेट आहे. मैदानामध्ये जास्त धावा बनवायच्या नाहीयेत आणि ती सुरुवात देखील अतिशय चांगली पाहायला मिळते. साई स्पोर्ट टोकावडेची खोपोली संघ फलंदाजी करत असताना धावा कमी बनवल्यात. आता बॅटिंग गोलंदाजी चांगली करावी लागेल. सुरेख प्रकारचा चेंडू बॅटचा इथे एज लागला. चेंडू सीमारेखेचा वेध घेतोय. क्षेत्ररक्षक पाठलाग करतील. चेंडू सीमारेखेचा वेध घेतो आणि चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेखेच्या बाहेर. एम स्पोर्ट मॅजिकल चौका. डीजे ऑपरेटर कुठे असतील तर ताबडतोब संपर्क साधणं गरजेचं राहील. चौकार येतोय आणि चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढते. जाऊन पोहोचेल ती आता 9 या धावसंख्येवर. 9 ऑन द बोर्ड. 9 धावा धावफलकावर. 31चा पाठला करत असताना साई स्पोर्ट टोकावडे या सामन्यामध्ये आपल्या नावाची ओळख दाखवत असताना ज्या प्रकारचं क्रिकेट मैदानामध्ये खेळलाय साई स्पोर्ट टोकावडेने प्रभावित करणारी कामगिरी. इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झाला. हा बॉल मात्र अतिशय चांगला धरला जाईल. दिलीपच्या माध्यमातून आलेला हा डॉट बॉल. संघाची धावसंख्या स्थिर 9 या धावसंख्येवर. 31 धावांचं टार्गेट मैदानामध्ये चेस करायचं. 64 संघ मातबर. पहिल्या फेरीतील हा शेवटचा सामना आहे भगवा चषकातील. इथे सुरेख प्रकारचा फटका रडार मध्ये बॉल होता आणि त्याला धाडलाय सीमारेखेच्या बाहेर. उत्तुंग असा फटका येतोय बॅट मधून मयूरच्या आणि मयूर दाखवतोय आपल्या नावाची ताकद. सिक्सर. डीजे ऑपरेटर कुठे असतील तर संपर्क साधा. डीजे धनु. षटकार आलाय. संघाची धावसंख्या 15 या धावसंख्येवर. आता आवश्यकता आहे 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 16 धावांची. अनेक मान्यवरांचं आगमन जे मात्र होताना आपल्याला पाहायला मिळतं. अनेक मोठमोठाले मान्यवर या स्पर्धेसाठी उपस्थित होत आहेत आणि विशेषतः सुनील माळी सर आणि नकुलजी भांडे यांच्यावर असलेलं विशेष प्रेम, त्या प्रेमापोटी अनेक मान्यवर या स्पर्धेला भेट द्यायला येत आहेत. त्या सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष असं स्वागत असेल. डीजे ऑपरेटर धनु कुठे असतील तर ताबडतोब संपर्क साधा. सुनील माळी सर आपली वाट पाहत आहेत. विनंती असेल ताबडतोब संपर्क करा. अप्रतिम अशी कामगिरी मैदानामध्ये सातत्यानं पाहायला मिळते. खूप चांगले स्ट्रोक मैदानामध्ये. पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर आपल्याला मयूरच्या बॅट मधून तो धमाका पाहायला मिळाला आणि जवळजवळ हा सामना आता एका बाजूनं तयार केलाय साई स्पोर्ट टोकावडे या टीमने. वेळ वाचवणं गरजेचं राहील. खोपोली टीम सातत्यानं तुम्ही षटक संपल्यानंतर एवढा टाइम घेऊ शकत नाहीये. माऊली कृपा ॲग्रो सेंटरचे प्रोप्रायटर माननीय भाऊशेठ गोंधळी साहेब हे मात्र उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर त्यांचा संपूर्ण मित्र परिवार देखील आहे. संतोष मामा शिंगोळे हे देखील उपस्थित होत आहेत. मामा आपलं या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष असं स्वागत.
त्याचबरोबर मुक्तार शेख हे देखील उपस्थित होत आहेत. भगवा चषकाच्या वतीने आपलं सहर्ष स्वागत आहे. शॉर्ट पिच बॉल खराब चेंडू जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय तिथे एस्ट्रक्शन काहीच खराब होताना पाहायला मिळत आहे. एक धाव आली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न पाहायला मिळत नाही आणि पंचांचा इशारा येतोय अवांतर बॉल असेल. 22च्या रूपाने एक सिंगल अवांतर चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल 17. या धावसंख्येवर 14 धावांची आवश्यकता आहे. चांगलं क्रिकेट साई स्पोर्टच्या माध्यमातून खोपोली संघ काहीसा पॅकफूट वर आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या प्रकारचा खेळ मैदानामध्ये केला टोकावडे संघाने इथे दबदबा ठेवला. गोलंदाज तयार, इथे पुन्हा एकदा अवांतर. पंचांची देखील कसरत मैदानामध्ये चालू आहे. ज्या प्रकारची गोलंदाजी मैदानामध्ये गोलंदाज करतात, जो गोलंदाज गोलंदाजीसाठी आलाय ना त्याने मात्र सुरुवात वाईटनेस केली. इथे अजून एक वाईट बॉल. पहिला गोलंदाज आला त्याने 3 वाईट टाकले, दुसरा आला त्याने 3 टाकले. दिलीपची बराबरी नितीनने केली परंतु ते वाईट बॉल मध्ये. संघाची धावसंख्या वाढते, जाऊन पोहोचेल ती आता 19 या धावसंख्येवर. इथे सुरेख प्रकारचा फटका कव्हरला. वा भाई वा, अप्रतिम टायमिंग आणि चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. मयूरच्या बॅट मधून आलेला हा दर्जेदार चौकार. माऊली अग्रो मान्य श्री भाऊशेठ गोंधळी यांच्या वतीने या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सहर्षाचं स्वागत. त्यांच्या वतीनं त्यांच्याबरोबर सर्व मित्र परिवार जो मात्र या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी या भगवा चषकासाठी उपस्थित होता त्यांचं सहर्ष स्वागत या तडाख्याने केलं. मयूरची बॅटिंग अप्रतिम होती मैदानामध्ये आणि साई स्पोर्ट टोकावडे हा संघ आपल्या नावाची दखल घ्यायला लावली. आता या मुरबाड नगरीला अप्रतिम फलंदाजी, दर्जेदार चौकार ची आवश्यकता. 22 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पॉवर प्ले मध्ये मॅच संपवतील का टीम साई स्पोर्ट ते देखील आपल्याला पाहायचं आहे. साई स्पोर्ट टोकावडे संघाचा जलवा राहिला या मॅच मध्ये. ज्या प्रकारची बॅटिंग आतापर्यंत होती मयूरच्या माध्यमातून, षटकार चौकारांची आतिषबाजी मैदानामध्ये केल्या या फलंदाजाने. खोपोली संघावर खूप मोठं वर्चस्व राहिलं टीम साई स्पोर्ट टोकावडेचं. स्लोवर वन आणि त्याला देखील सन्मान दिलाय मयूरने. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 28. विजयासाठी अजून देखील 3 धावांची आवश्यकता साई स्पोर्ट टोकावडे या टीमला. मुरबाड तालुक्यामध्ये अंबेले खुर्द इथे आयोजित ही एक नामांकित क्रिकेटची स्पर्धा आपण जे मात्र पाहतात. गोलंदाज तयार होतो. सुरेख प्रकार चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न, टॉपेज लागलाय, क्षेत्ररक्षक आले, चेंडू खाली, झेल झालाय, ड्रॉप. चेंडू करतोय सीमारेषेचा सफर 1 2 3 4 आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. आणि साई स्पोर्ट टोकावडे हा संघ दुसऱ्या फेरीत दाखल. खोपोली संघ आपण या स्पर्धेमध्ये आला, विशेष आपलं कौतुक असेल या स्पर्धेच्या वतीने. आणि साई स्पोर्ट आपलं हार्दिक असं अभिनंदन. आपण पहिल्याच सामन्यामध्ये विजय केला प्रस्थापित. दोन्ही टीम सेकंड करायचं आणि तदनंतर टोकावडे टीम आपण समालोचन